गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 16वा सफर मेट्रोची या पाठाला सुरुवात केलेली आहे। आज आपण या पाठाचा उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, आता प्रश्न रुपाली चव्हाण यांना काय विचारलेला होता? मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता? तर रुपाली चव्हाण यांनी त्याच्यावरती काय उत्तर दिलं पहा, की अविस्मरणीय म्हणजे कधीही विस्मरण होऊ शकत नाही असा दिवस तो का होता असं विचारलं। त्यावेळेला रुपाली चव्हाण म्हणाल्या, रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे, पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे। पहिल्यांदा मेट्रो धावणार होती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती। या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला। पहा, आता त्यांनी काय सांगितलं की अविस्मरणीय का होता? तर रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये साम्य खूप आहे, दिसायला सारखीच वाटते, पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे आणि पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि त्यावेळेला मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मान्यवर म्हणजे प्रतिष्ठित मंडळी, त्याचबरोबर न्यूज चॅनलवाले म्हणजे वर्तमानपत्र, TV चॅनल्सवाले, मीडिया त्यांना आपण म्हणतो ते, त्याच्याशिवाय घरची सर्व मंडळी, हे सर्वच उपस्थित होते आणि या सर्वांना घेऊन मेट्रोतून जायचं होतं आणि तेही रुपाली चव्हाण म्हणतात की मला, आणि त्यामुळे तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता। आता पुढचा प्रश्न विचारला, पहिली मेट्रो कुठपर्यंत धावली? रुपाली चव्हाण यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं की मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली। आता पहा, वर्सोवा आणि घाटकोपर हे मुंबईतील उपनगर आहेत। या दोन स्टेशनच्या दरम्यान ही पहिली मेट्रो धावली। पुढचा प्रश्न, मेट्रो कोणत्या इंधनावरती चालते? पहा, जसं आपण ST किंवा रिक्षा, ट्रकमध्ये पेट्रोल डिझेल टाकतो त्याप्रमाणे मेट्रो कशावरती चालते? मग त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मेट्रो विजेवर चालते। पुढचा प्रश्न त्यांना विचारला, एका मेट्रोत किती पायलट असतात? एका मेट्रोत एकच पायलट असतो। मेट्रोला दोन्ही बाजूना इंजिन असते का? लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूना इंजिन असते। मेट्रो ट्रेन फक्त 4 डब्यांची असते। मेट्रोला स्वतःची कारशेडही असते। घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहोचली की ती कारशेडमध्ये जाते। तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो, मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो। पहा, त्यांनी काय म्हटलं की मेट्रोला एकच पायलट असतो आणि तिला दोन्ही बाजूला इंजिन असतं। लोकलप्रमाणे मेट्रोला दोन्ही बाजूला इंजिन असतं आणि मेट्रो ही 4 डब्यांची असते। तिला स्वतःची कारशेडही असते। कारशेड म्हणजे काय? तर विसाव्याचे ठिकाण किंवा काही दुरुस्ती वगैरे असेल तर त्याचं ठिकाण, त्याला आपण कारशेड म्हणतो। मग तिथे काय करतात, तर पायलट उतरतो आणि दुसऱ्या बाजूला असलेली केबिन म्हणजे घाटकोपरच्या दिशेने असलेल्या केबिनमध्ये तो येतो आणि मग ही मेट्रो जी विसावा घ्यायला तिथे कारशेडमध्ये थांबलेली असते ती पुन्हा घाटकोपरच्या दिशेने चालू लागते। पहा पुढे, मेट्रोत एका वेळी साधारण किती प्रवासी प्रवास करू शकतात? पहा, आता मेट्रोत किती प्रवासी प्रवास करू शकतात? तर मेट्रोमध्ये एका वेळेला साधारण त्यांनी सांगितले 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। मग मेट्रोत वेगळेपण काय आहे? पुढचा प्रश्न विचारला रुपाली चव्हाण की मग ट्रेन आणि मेट्रो याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? तर पहा, त्यांनी काय सांगितलं, मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात। विशेष म्हणजे ते डबे वातानुकूलित असतात। पहा, मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलचे असतात। वातानुकूलित म्हणजे AC वाले डबे असतात। त्याशिवाय डब्यात व स्टेशनवर सगळीकडेच CCTV कॅमेरे बसवलेले असतात। त्याशिवाय मेट्रोचे दरवाजे हे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाही, तर ते पायलटला बंद करावे लागतात। त्याशिवाय पायलटसाठी बंद केबिन असते आणि केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। मेट्रोच्या यंत्रणेमध्ये जर बिघाड म्हणजे जर ती नादुरुस्त झाली तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं। हे सगळं रुपाली चव्हाण हिने मेट्रोचं वेगळेपण सांगितलेलं आहे। आता पहा पुढे त्यांनी काय विचारला प्रश्न, मेट्रो दिवस रात्र धावते का? की मेट्रो रात्री आणि दिवसा पूर्ण धावते का? तर त्याच्यावरती उत्तर दिलं रुपाली चव्हाणनी, सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते। म्हणजे सकाळी 5:20 जी सुरू होते ती रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते।
पुढचा प्रश्न, टोकन म्हणजे काय? मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट. तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोचे तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करू शकत नाही. थोडक्यात आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे. पहा काय विचारलं, टोकन म्हणजे काय? आता पहा, आपल्याला माणूस तिथे त्या मशीनमध्ये टाकताना दिसते. ते जे आहे कॉईनसारखं त्यालाच टोकन असं म्हणतात. त्यालाच मेट्रोचं तिकीट म्हणतात. हे आपल्याला तिथे मिळतं. आपण पैसे दिल्यानंतर आपण जेवढा प्रवास करणार आहोत तेवढ्या किमतीचं टोकन मिळतं. ते त्याच्यात टाकलं त्या मशीनमध्ये की ती प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जो दरवाजा असतो तो ओपन होतो आणि आपण तिथून पटकन आत जायचं असतं. आता हे टोकन टाकल्याशिवाय आपल्याला तिथे एंट्रीज मिळत नाही प्रवास करण्यासाठी. आणि त्याच्याशिवाय त्याने विचारले प्रीपेड कार्ड. आता प्रीपेड कार्ड म्हणजे काय? तर पाया माणसाच्या हातामध्ये हे कार्ड आहे, ते तिथे ठेवलं की आपला तो कार्ड स्वॅप झाल्यासारखा होतो आणि मग आपल्याला एंट्री मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्याच्यामध्ये पैसे भरावे लागतात आणि मग आपल्याला मेट्रोने प्रवास करता येतो. म्हणजे टोकन किंवा प्रीपेड कार्ड ह्या दोघांपैकी काहीतरी एक आपल्याकडे असावंच लागतं. ते ठेवल्याशिवाय, टोकन टाकल्याशिवाय किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्याशिवाय मेट्रोचे दरवाजे उघडत नाहीत. म्हणजे त्या मेट्रोचे नव्हे, प्लॅटफॉर्मवर जाण्याचे दरवाजे ते उघडत नाहीत आणि मग आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ शकत नाही. जर आपल्याला प्लॅटफॉर्मवर जायचं आहे तर आपल्याला हे आधी असावं लागतं आणि मगच आपण मेट्रोमध्ये प्रवास करू शकतो. म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करू शकत नाही. थोडक्यात आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो ट्रेन आहे. मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रुपाली आवर्जून सांगते. मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते. पहा, मेट्रो ही पूर्ण आधुनिक सुखसोयींनी असलेली आहे. त्याच्याने प्रवासाचा वेळ वाचतो, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो. आणि त्यामुळे रुपाली आवर्जून म्हणजे मुद्दामून सांगते की मेट्रो ही आपल्याला अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे आणि ती आपण अभिमानाने सांगू शकतो की आमच्याकडे मेट्रो आहे आणि आम्ही मेट्रोने प्रवास केलेला आहे. म्हणजे ही मेट्रो सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. पहा मुलांनो, मेट्रोविषयी भरपूर माहिती इथे आपल्याला सांगितलेली आहे. शक्य झाल्यास आपल्याला कधीतरी मेट्रोने प्रवास करण्याची संधी मिळेल तर नक्की करायची आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवता येतील. पहा, तुम्हाला पाठाचं वाचन करायचं आहे आणि पाठाखालील स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.